श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जर तुम्ही सकाळी उठता 2 विशेष शब्द उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमचे प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्य जागते आणि तुमचे प्रत्येक काम यशस्वी होऊ लागते. यासोबत तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपू लागतात. फक्त हे 2 शब्द तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली बदल आणण्यासाठी क्षमता ठेवतात. परंतु यासोबत आम्ही तुम्हाला सकाळ लवकर उठताच कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे देखील सांगणार आहोत. या चुका तुमच्या आर्थिक संकटाला आणि घरात नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतात. या छोट्या छोट्या गोष्टीचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता आणि प्रत्येक कामात यश मिळवू शकतात. सकाळी उठताच तुम्हाला कोणाचा चेहरा सर्वात आधी दिसावा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. असे अनेक लोक तक्रार करतात, आपल्या घरात अचानक सगळं बिघडायला लागतं, कुठलंही काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण जड आणि उदास होतं. कधीकधी आपल्याला स्वतःच्याच घरात गुदमरल्यासारखं वाटतं. आपल्याला कुठलंही काम करायला आवडत नाही. वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते. मग ते कौटुंबिक समस्या असो किंवा पैशासंबंधित समस्या असो. जर तुम्हाला या सर्व गोष्टीपासून मुक्ती मिळायची असेल तर तुम्हाला सकाळी 1-2 खास शब्द बोलायची एक छोटीशी सवय लावावी लागेल, जी आपण आजच्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक लाईक करून कमेंटमध्ये जर तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून म्हणजे जेव्हा मी कधी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आपण असा सोपा उपाय पाहणार आहोत की जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर तो केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. सकाळी उठताच तुम्हाला फक्त 2 शब्द बोलायचे आहे. हो, फक्त 2 शब्द आणि भगवान शिव इतके आनंदी होतील की कोणत्याही पूजेशिवाय तुम्हाला असे फळ मिळेल त्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात. जर तुम्ही त्यापैकी एकालाही संतुष्ट केलं तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे. आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही तो करू शकतो. मग तुम्ही विद्यार्थी असाल, लहान मुलं असाल किंवा घरातील महिला असाल. तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं पण तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल. मुलांनी हे नक्की करावे आणि महिलांनी ते अंगीकारले पाहिजे. विशेषतः नवीन वधूंसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे. त्यामुळे त्यांना भाग्यवान मुलं मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होऊन वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला अंघोळ करण्याची गरज नाही, स्वच्छ कपडे घालण्याची गरज नाही, कोणत्याही विशेष पद्धतीची आवश्यकता नाही. सकाळी उठताच हे 2 शब्द म्हणा आणि जादू पहा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 शब्द कोणते आहे? तर थोडा वेळ आमच्याशी जोडलेले राहा. पुढच्या क्षणी आम्ही तुम्हाला हे चमत्कारिक 2 शब्द सांगून जे तुमचे जीवन बदलू शकते. मित्रांनो, सर्वात जीवनात आनंद, समृद्धी आणि यश मिळावे अशी इच्छा आहे आणि जर यावर सोपा उपाय असेल तर तो अवलंबण्यासाठी काय नुकसान आहे? हा एकमेव उपाय आहे जो कोणीही अवलंबू शकतो, पण तो चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची इच्छा बाळगणारा वृद्ध व्यक्ती असो किंवा व्यवसायात प्रगती करू इच्छिणारा व्यापारी असो किंवा जो आपले जीवन सुधारू इच्छितो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल, अशी कोणतीही व्यक्ती असो. सकाळी उठल्याबरोबर फक्त हे 2 शब्द उच्चारल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो. भगवान शिव यांचा आशीर्वाद असा आहे की ते त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करण्यास कधीही विलंब करत नाही. मन शुद्ध असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे. डोळे उघडताच सर्वात आधी परमेश्वराचे स्मरण करा.
दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा ओम. जो हा मंत्र लहान वाटतो पण ज्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहे. हा छोटासा मंत्र खूप शक्तिशाली आहे. महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होतात, प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपूर्ण दिवस शुभ फळांची भरलेली असतो. असे म्हणतात की सकाळ सुरू होत असताच संपूर्ण दिवस जातो. म्हणून जर तुम्हाला सकाळी सकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला चांगला दिवस दिलेला आहे. परंतु अनेकदा आपला सकाळ लवकर उठून काही छोट्या छोट्या चुका करतो ज्या आपल्याला नकळत नाही आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापलेला जातो. इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टीमुळे नाखुश होऊ शकते आणि जेव्हा देवी लक्ष्मी आशीर्वाद तुमच्यासोबत नसतो तेव्हा जीवनात आनंद आणि शांती अस्थिर होते. स्वाभाविक आहे. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आशीर्वाद हवे असतील तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या भोलेनाथाचा राहो आणि तुमच्यासोबत दररोज अनंत आशीर्वाद असावे असे जर वाटत असेल तर या छोट्या छोट्या चुका टाळा आणि सकाळचे हे पवित्र क्षण पूर्ण भक्तीने जगा. देवाचे नाव घ्या, ओमचा जप करा आणि तुमच्या दिवसांची सुंदर, शुभ आणि यशस्वी सुरुवात करा. ही सवय तुमचे जीवन बदलू शकते. अनेकदा असे घडते की सकाळी डोळे उघडताच आपण प्रथम आरशाकडे पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही. खरं तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा राहते जे आपल्या चेहऱ्यावरती प्रतिबिंबित होते. अशा परिस्थितीत जर आपण थेट आरशात पाहिले तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या डोळ्याद्वारे आपल्या आतपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने भरलेली असू शकते. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरशात पाहण्यापूर्वी तुमचा चेहरा नीट धुवा. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा धुता तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा देखील वाहून जाते आणि दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि सकारात्मकतेने होते. आता प्रश्न असा उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहावे? त्याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपली इष्टदेवतांचे दर्शन. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन शांत आणि आपल्या संपूर्ण दिवसात सकारात्मक ऊर्जा मिळते. तुमच्याकडे देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांनाही नमस्कार करू शकता. त्यांना पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते. त्यांना पाहिल्याने मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते. आपल्या घरात एक सुंदर परंपरा आहे जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळहाताकडे पाहणे. आपल्या शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की सकाळी डोळे उघडताच आपण आपले तळहाताकडे पाहून एक विशेष श्लोक पठण करणे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. म्हणजे आपल्या तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते, जे आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देते. मध्यभागी ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वती वास करते आणि तळहाताच्या तळहातावर भगवान विष्णू वास करतात, जे या जगाचे रक्षक आहे. सकाळी जेव्हा तुम्ही तुमचे तळहाताकडे पाहता आणि या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येतेच असे नाही तर संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. हा छोटासा उपाय केवळ एक चांगली सवय नाही तर देवाप्रती आपली कृतज्ञता देखील दर्शवतो. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जेने भरलेला असतो. तर मित्रांनो, सकाळची सुरुवात थोडे ध्यान आणि भक्तीने करा. डोळे उघडताच देवाचे नाव घ्या, तुमच्या तळहाताकडे पहा, मंत्राचा जप करा. हे करा आणि मग दिवसाच्या धावपळीत पाऊल टाका. तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि यश आपोआप येऊ लागतील. ही छोटीशी सवय आपल्याला आठवण करून देते की शक्ती, ज्ञान आणि पालनपोषण करणारा देव आपल्यामध्येच राहतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी.
हा सोपा उपाय तुम्हाला शांती देईल, सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमचे जीवन नवीन उत्साहाने भरलेले असेल. सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम करते, म्हणून आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत काही चांगल्या सवयींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठताच आपल्याला आपली सावली किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची सावली दिसू नये. असे मानले जाते की सावली पाहिल्याने संपूर्ण दिवसाचे दुर्दैव येते, अशी जुनी समजूत आहे. कामावर परिणाम होऊ शकतो आणि आपला दिवस अशुभ असू शकतो. ही सवय अशी अंगीकारली पाहिजे की तुम्ही हे नकळतही करू नये. त्याचप्रमाणे सकाळी उठताच घाणेरडी भांडी दिसणे देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने संपूर्ण दिवसाचे नियोजन अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही. जर रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी उरली असतील तर ती अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळी उठताच तुम्हाला ती दिसणार नाही. पण आपल्याला अनेकदा कळत नाही की एक छोटीशी सवय आपल्या आयुष्यात किती मोठा फरक आणू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ केली तर घर स्वच्छ राहते. शिवाय ती एक शुभ आणि सकारात्मक सवय देखील मानली जाते. सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि संपूर्ण घर स्वच्छ दिसते तेव्हा मन आपोआप बरे वाटू लागते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. खरं तर सकाळी जितकी जास्त सुरू होते तितका दिवस अधिक सकारात्मक आणि उत्साही बनतो. जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचा दिवसही चांगला जाईल. म्हणून आपले वडीलधारे आपल्याला नेहमी लहान सवयी गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात, कारण या सवयी आपल्या जीवनात शुभ, आनंद आणि शांती आणतात. आता आणखी एक खास श्रद्धेबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि अजूनही अंथरुणात असाल तेव्हा एक गोष्टीची विशेष काळजी घ्या. कधीही तुमच्या बोटांकडे पाहू नका आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ऐकले असेल की सकाळी लवकर केलेल्या कामांचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. म्हणून जर तुम्ही उठल्याबरोबर तुमच्या बोटांकडे लक्ष देऊ लागलात किंवा त्यांना फोडण्याची सवय लावली तर त्यांचा तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम दुप्पट होऊ शकतो. असेही मानले जाते की जे लोक वारंवार बोटे मोडतात त्यांचा परिणाम त्यांच्या नशिबावरही दिसून येतो. जेव्हा बोटांमधून तो कर्कश आवाज येतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या आरोग्यावरही होतो. हे केवळ आजूबाजूच्या वातावरणात नकारात्मक पसरू शकतात तर तुमच्या जीवनात गोंधळ आणि तणाव देखील निर्माण करू शकतं. ही सवय तुमच्या मनाच्या अस्थिरतेचे आणि अस्वस्थतेचे लक्षण मानले जाते. म्हणून शक्य तितकी ही सवय टाळा आणि तुमची सकाळ शांत, साधी आणि सकारात्मक पद्धतीने सुरू करा. लक्षात ठेवा, फक्त लहान बदलच आपल्या नशिबाचा मोठा मार्ग दाखवतात. भक्तांनो, सकाळ जशी सुरू होते तसाच संपूर्ण दिवस जातो. म्हणून डोळे उघडताच आपले विचार देखील सकारात्मक दिशेने वाहू लागणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या दिवसाच्या शुभतेवर परिणाम करणाऱ्या अशा सवयी आपण टाळल्या पाहिजे. अंथरुणावरून उठताच सर्वप्रथम देवाचे स्मरण करा. त्यांचे नाव मनात घ्या आणि दोन्ही हात जोडून दिवसाची सुरुवात करा. चांगले आणि पवित्र विचाराने करा. ही छोटीशी सवय सोपी वाटू शकते पण तिचा परिणाम खूप मजबूत आहे. हे तुमच्या मनाला शांती तर देतेच पण संपूर्ण दिवसासाठी आत्मविश्वास आणि ऊर्जा देखील देते. जेव्हा दिवसाची सुरुवात शांत, खऱ्या आणि सकारात्मक भावनेने होते तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळत आहे. तुमचे मन देखील स्थिर आणि आनंदी राहते. सकाळची वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात खास वेळ असते आणि हीच वेळ असते जेव्हा आपण आपल्या दिवसाची दिशा ठरवतो. सकाळी डोळे उघडताच जर तुमच्या कानात पूजेच्या घंटा, गोड आवाज किंवा शंखाचा दिव्य आवाज घुमत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा हे पवित्र नाद आपल्या कानात पडतात तेव्हा ते नकारात्मक आणि त्रास दूर करतात. हे एक लक्षण आहे की देवाचे स्वतः तुमच्या समस्या सोडवल्या आहेत आणि तुमच्यासाठी एक आनंदी, शुभ आणि आनंद दिवसाची व्यवस्था केलेली आहे.
घंटा आणि शंखाचा हा दिव्य आवाज ध्वनी तुमच्या घराचे वातावरण शुद्ध करताच, पण तुमच्या आत शांतता आणि ऊर्जा देखील भरतात. म्हणून सकाळची वेळ अजिबात हलक्यात घेऊ नका. ते पूर्ण भक्ती, प्रेम आणि जाणीवेने जगा, जेणेकरून प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाशाचा किरण घेऊन येईल. मित्रांनो, पहाटेची वेळ खूप पवित्र आणि शांत असते. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपला दिवस नवीन ऊर्जेने आणि सकारात्मक विचाराने सुरू करतो. जेव्हा आपण सकाळी पूजा करतो, देवाचे नाव घेतो, शंख वाजवतो किंवा घंटाचा मधुर आवाज काढतो, तेव्हा ते केवळ एक धार्मिक विधी नसते, तर ते आपल्या मनात आणि आत्म्याला खोल शांती देखील देते. या ध्वनीमध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा असते. शंखाचा आवाज ऐकू येताच आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट होते आणि त्याची जागा सकारात्मकतेने भरलेली आहे. त्याचप्रमाणे जेव्हा घंटाचा गोड आवाज येतो, तेव्हा तो केवळ वातावरण शुद्ध करत नाही, तर आपला आत दैवी शांतीची भावना निर्माण करतो. सकाळी उठून सर्वप्रथम स्वतः प्रार्थना करणे आणि देवाचे आशीर्वाद घेणे ही खूप सुंदर सवय बनू शकते. यामुळे तुमचा दिवस चांगला सुरू होतो. शिवाय तुम्हाला दिवसभर आत्मविश्वास आणि उत्साह आहे जाणवतो आणि जेव्हा मन शांत असते, तेव्हा तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते. मग ते घरी असो किंवा बाहेर. जेव्हा तुम्ही या पवित्र प्रक्रियेला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवता, तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमच्या जीवनात स्पष्ट बदल दिसू लागतात. तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी येऊ लागते आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीला अधिक संयम आणि समजूतदारपणे तोंड देऊ शकता. म्हणून सकाळचे हे क्षण खूप मौल्यवान आहेत. ते वाया घालवू नका. पूर्ण भक्ती, समर्पण आणि प्रेमाने देवाचे स्मरण करा. तुमचा दिवस प्रार्थनेने सुरू करा आणि तुमचे मन, तुमचे घर आणि तुमचे वातावरण सकारात्मकतेने भरलेले राहील याची खात्री करा. माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा प्रत्येक दिवस एक नवीन उत्साहासारखा वाटेल आणि आयुष्यात आनंदाची कमतरता राहणार नाही. जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती थोडीशी जरी उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.